नमस्कार मुलांनो, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रेणुका हायस्कूलमधील मी सहशिक्षिका श्रीमती पाटील विजे इयत्ता 10वीच्या पार्ट 2 मधला आज आपण लेक्चर 3चा म्हणजे पहिल्या चॅप्टर मधला तिसऱ्या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। आजच्या टॉपिक मध्ये घेणार आहोत आपण टेस्ट ऑफ सिमिलर ट्रायंगल आणि प्रॅक्टिस सेट 1.2 मधली काही एक्झाम्पल्स घेणार आहोत। आपण मागच्या लेक्चरमध्ये सिमिलर ट्रायंगलचा थेरम बघितला होता आणि आज आपण त्यावर आधारित टेस्ट बघणार आहोत। टेस्ट हा टॉपिक आपण इयत्ता 6वी मधील मॅथमॅटिक्सच्या पुस्तकामध्ये शिकलेला आहोत, मात्र तो अप्लाय कसा करायचा ट्रायंगलवर तो आपण आता इयत्ता 10वीतल्या या सिमिलॅरिटीच्या बघणार आहोत मुलांनो। बघा मुलांनो, आपण पहिली टेस्ट जी आहे, पहिली जी कसोटी आहे ती कसोटीचा अभ्यास करणार आहोत। कसोटी आहे ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल, समरूप त्रिकोणांची कसोटी याचा आपण अभ्यास करणार आहोत। आपल्याला आकृती 1.46 दाखवलेली आहे। त्या 1.46 आकृतीमध्ये त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR यामध्ये काय केलेले आपल्याला ज्यावेळेस कसोटी एक्सप्लेन करायची असते त्यावेळेस कसोटीमध्ये दोन त्रिकोण आपण एकमेकावर उचलून ठेवताना त्याला सिमिलर दाखवलंय की त्या त्रिकोणाची आपण घडी करून त्याला सिमिलर दाखवलंय का याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे किंवा हे समजून घ्यायचंय मुलांना। बघा, मी या कसोटीमध्ये सिद्ध करताना ट्रायंगल ABC वर PQR हा ट्रायंगल उचलून ठेवलाय त्यावर, म्हणजे B हा वर्टेक्स Q वर आहे आणि C हा वर्टेक्स R वर आहे। A आणि P हा वर्टेक्स त्यावरच येतो कारण ट्रायंगलचा आपण वरचा वर्टेक्स चेंज केलेला नाही, फक्त पायालगतच्या कोणामध्ये चेंज होतं। जेव्हा आपण त्रिकोण उचलून ठेवतो त्यावेळेस तो त्रिकोण उचलल्यानंतर B हा Q वर आणि C हा R वर येणार। पण जर आपण त्रिकोणाची घडी केली मुलांना तर घडी केल्यानंतर वर्टेक्स A आणि P बदलणार नाही, मात्र B आणि C यांचं स्थान बदलणार आहे, म्हणजे B या कोणावर Q कोण असेल आणि C या कोणावर Q कोण असेल। ओके, लक्षात आलं असेल मुलांच्या। चला आता आपण टेस्ट वर जाऊया। आपल्याला ए टेस्ट एक्सप्लेन करायची आहे। फॉर अ गिवन करस्पॉन्ड्स ऑफ वर्टेक्स व्हेन करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट देन द टू ट्रायंगल्स आर सिमिलर। In triangle ABC and triangle PQR, in the correspond sign is small line, number of line or only for line, then denoted by ABC correspond PQR। बघा मुलांना, तुम्हाला इथं जे चिन्ह दिसते छोट्या रेषेसारखं, त्या रेषेच्या चिन्हाला म्हणतात करस्पॉन्ड्स, मराठीमध्ये त्याला म्हणतात एकास एक संगत। कोणाच्या? त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR च्या एकास एक संगत। मग आपल्याला त्या बाजू किंवा कोण दाखवता येतात। इफ अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल P, अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल Q and angle C congruent angle R, then these two triangles are similar by AA test। त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, कसोटी कुठली लावायची मुलांना याला, तर कसोटी नुसार या दोन त्रिकोणाला आपण सिमिलर दाखवताना, समरूप दाखवताना या कसोटीचा उपयोग केला आहे। सिंबॉलिक पद्धतीने पण मुलांना डायग्राम मध्ये दाखवले बघा, प्रत्येक कोणाचं सिंबॉल मी वेगवेगळं दाखवलंय बघा। तशा सिंबॉलिक पद्धतीने पण आपण दोन ट्रायंगलचं ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात येतं की या दोन सिमिलर ट्रायंगल मध्ये AA टेस्ट अप्लाय झालेली आहे। बघा मुलांना, आता आपण पुढची टेस्ट बघणार आहोत। AA टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स। दोन समरूप त्रिकोणामध्ये कसोटी लागते। आता ही कसोटी एक्झॅक्टली कुठे लागते मुलांना, तर राईट अँगल ट्रायंगल मध्ये, काटकोन त्रिकोणामध्ये। कारण काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन 90 अंशाचा असतो आणि उरलेले जे दोन कोन असतात त्या दोन कोनांच्या संबंधित आपल्याला ही टेस्ट अप्लाय करताना सोपी जाते। आता आपण या टेस्टला अजून वेगळ्या एका नावाने संबोधतो किंवा डिनोट करतो, ती आहे हायपोटेन्स टेस्ट, म्हणजे कर्णभुजा कसोटी। याला आपण कर्णभुजा कसोटीमध्ये पण इन्क्लूड करतो, मात्र आता आपल्याला सध्या ही टेस्ट बघायची म्हणून आपण AA टेस्ट बघणार आहोत। We know that for a given correspond of vertex
when two angles of a triangle are congruent to two corresponding angles of another triangle, then remaining angle of first triangle is congruent to the remaining angles of the second triangle. This means when two angles of one triangle are congruent to two corresponding angles of another angle, then this condition is satisfied for similarity of two triangles. This condition is called as a test of similarity. या टेस्टच्या डेफिनेशन मध्ये काय म्हटलंय किंवा एक्सप्लेनेशन मध्ये काय म्हणतोय की पहिल्या त्रिकोणाचे दोन कोन हे जर दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोनांच्या बरोबर किंवा दोन कोनाबरोबर कॉन्ग्रुएंट असतील, समरूप जर असतील किंवा एकरूप असतील तर हे दोन त्रिकोण ए कसोटीने समरूप असतात. म्हणजे त्याने सांगितलेली कंडिशन इथे अप्लाय होते. इथं फक्त ही थेरॉटिकल टेस्ट मी एक्सप्लेन केलेली आहे. आपल्याला डायग्रामच्या द्वारे सुद्धा ही टेस्ट एक्सप्लेन करता येते मुलांना. बघा आता आपण पुढे जाणार आहोत, तिसऱ्या टेस्टवर जाणार आहोत, तिसऱ्या कसोटीवर जाणार आहोत. SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. डायग्राम 1.48. त्या डायग्राम मध्ये दाखवली बघा दोन सिमिलॅरिटीच्या याच्यामध्ये ट्रायंगल मध्ये कसोटी दाखवताना. कसोटी SAS म्हणजे काय तर बा को बा, बाजू कोण बाजू अशी कसोटी आपल्याला काय करायची इथं सिद्ध करायची. फॉर अ गिवन करस्पॉन्ड्स ऑफ वर्टेक्स ऑफ टू ट्रायंगल्स, इफ टू पेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आर इन द सेम प्रोपोर्शनल and the angles between them are congruent, then the two triangles are similar. याचा अर्थ काय आहे की पहिल्या त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला एक कोन तसेच दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन यांच्याशी एकरूप असेल तर हे दोन त्रिकोण बा को बा कसोटीने एकरूप होतात. फॉर एक्झाम्पल इन ट्रायंगल KLM and triangle RST, angle KLM congruent angle RST give. आता याचं रिझन असणार आहे गिवन. आपल्याला कसोटीमध्ये किंवा टेस्टमध्ये सांगितलेलं आहे की ते दोन अँगल L आणि S अँगल इज कॉन्ग्रुएंट. आता बाजू आपल्याला कॉन्ग्रुएंट नाही सांगितला त्यांनी, बाजू आपल्याला प्रमाणात दिलेला रेशो दिलेला आहे. सिमिलॅरिटी मध्ये आपल्याला कॉन्ग्रुएंटच्या ऐवजी प्रोपोर्शनल हा वर्ड यूज करायचा आहे किंवा रेशो हा वर्ड यूज करायचा आहे. इथं मग KL डिवाइड बाय RS अँड LM डिवाइड बाय ST या दोघांचा रेशो येतो 2/3. बघा KL इज 1 अँड RS इज 1.5. आपल्याला 1.5 ला जर पॉईंट ओढवायचं असेल तर 1 ला 10 करावं लागेल न्यूमरेटरला. 10 डिवाइड बाय 15 आणि मग त्याला 5 ने भाग दिला. 5 दुने 10, 5 3 15. तसंच LM इज 2 अँड ST इज 3. आता दोघांचा रेशो आला 2/3. म्हणजेच काय झालं की या आकृतीमध्ये या डायग्राम मध्ये AA टेस्ट अप्लाय झाली आहे. पुढची लास्ट टेस्ट बघा आपण बघणार आहोत. SSS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. बा 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 बाजू 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 कसोटी. इफ फॉर अ गिवन करस्पॉन्ड ऑफ वर्टेक्स ऑफ टू ट्रायंगल्स, when three sides of a triangle are in proportional to corresponding three sides of another triangle, then the two triangles are similar. पहिल्या त्रिकोणाच्या तीनही बाजू जर दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही बाजूंच्या प्रमाणात असेल तर हे दोन त्रिकोण बा 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 SSS टेस्टने सिमिलर होतात. For example, in a triangle PQR and triangle XYZ, if PQ divided by YZ equal to QR divided XY and PR divided XZ, then triangle PQR similar triangle ZYX. Okay.
ट्रायंगलमध्ये बघितल्यानंतर बघा PQR दिलेला ट्रायंगल आणि XYZ दिलेल्या ट्रायंगलचे डायरेक्शन अपोजिट दिसते. आपल्याला काय करायचं आहे, P या कोणावर बरोबर X हा कोणच नेऊन टाकायचा. मग आपला XYZ हा ट्रायंगलला काय करायचं, आपण उचलून त्याला उलटा करायचा मुलांना. उचलून त्याला थोडंसं डायरेक्शन उलट्या दिशेने द्यायचं, म्हणजे XZ ही जी बाजू आहे ती PR बाजूवर पडली पाहिजे आणि तो तसा एकावर एक तो त्रिकोण ठेवायचा. आणि मग ही टेस्ट आपण तिथं अप्लाय केलेली आहे. नेक्स्ट बघा, प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल. समरूप त्रिकोणांचे गुणधर्म. फर्स्ट, एरिया ट्रायंगल ABC, सिमिलर ट्रायंगल ABC रिफ्लेक्टिव्ह, परावर्तित. पहिला गुणधर्म आहे परावर्तित, म्हणजे पहिला त्रिकोण हा पहिल्याच त्रिकोणाशी, म्हणजे प्रत्येक त्रिकोण हा स्वतःशीच काय असतो, सिमिलर असतो. त्याला म्हणतात परावर्तनता, रिफ्लेक्टिव्ह. सेकंड प्रॉपर्टी, इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल DEF, देन ट्रायंगल DEF सिमिलर ट्रायंगल ABC. आणि सेकंड इज सिमिलॅरिटी, म्हणजेच काय आहे ती दुसरा गुणधर्म जो आहे की पहिला त्रिकोण हा दुसऱ्या त्रिकोणाला काय असतो, समरूप जर असेल तर दुसरा हा पहिल्याला समरूप असतो. तिसरी प्रॉपर्टी बघणार आहोत आपण, ट्रान्सव्हर्स, म्हणजे काय, परावर्तनता. म्हणजे पहिला त्रिकोण हा दुसऱ्याशी कॉन्ग्रुएंट असतो किंवा सिमिलर असतो, दुसरा हा तिसऱ्याशी सिमिलर असतो, म्हणजेच पहिला हा तिसऱ्याशी सिमिलर असतो. इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल DEF and triangle DEF similar triangle GHI, then triangle ABC similar triangle GHI. ही प्रॉपर्टी आपण साधारण इयत्ता 6वी पासून शिकत आलो आहोत. सेगमेंट, ट्रायंगल, क्वाड्रिलॅटर अशा वेगवेगळ्या जॉमेट्रिकल शेपमध्ये आपल्याला या प्रॉपर्टीचा उपयोग करता येतो. एक्सरसाइज मधलं आपण पहिलं एक्झाम्पल बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन, इन द गिवन फिगर angle ABC equal to 50, angle EDC equal to 75, state which two triangles are similar and by which test. Also write the similarity of these two triangles by a proper 1-to-1 corresponds. डायग्राम बघा, ABC आणि AC आणि BC बाजूवर D आणि E हे बिंदू घेतले, ते एकमेकांना जोडून दिले. आता या दोन बिंदूंपासून तयार झालेला D हा अँगल आणि B हा अँगल 75 डिग्रीचे दिलेले आहेत आपल्याला. आता आपल्याला या डायग्राम वरूनच याला कोणती टेस्ट लागू होते ती आपल्याला काय करायचं, शोधून काढायचे. गिवन दिलेली माहिती, अँगल ABC इक्वल टू 75 डिग्री, angle EDC is equal to 75 degree. Now in triangle ABC and triangle EDC, angle ABC equal to angle EDC equal to 75 degree. Then reason given. Then next step, angle C is equal to angle C, common angle. Then these two angles are equal. Then by a test of similarity, triangle ABC similar triangle EDC, या दोन त्रिकोणांमध्ये कोको कसोटी अप्लाय होते किंवा कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय झाले, समरूप झाले. आपल्याला आकृतीमध्येच दिलेली होती ही माहिती, आपण वेगळी माहिती शोधून काढलेली नाही. त्रिकोणाचं नाव वाचताना बघा, ABC आणि त्रिकोण EDC. C हा वर्टेक्स आपण रिपीट वाचला आहे, म्हणजे C हा अँगल काय आहे, कॉमन आहे, सामायिक कोन आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, आर द ट्रायंगल्स इन द गिवन फिगर सिमिलर, इफ यस बाय विच टेस्ट. दिलेले दोन त्रिकोण समरूप आहेत का, असतील तर त्यांना कोणती टेस्ट अप्लाय होते ते तुम्ही काय करायचं, एक्सप्लेन करायचं. डायग्राम बघा, triangle PQR and triangle LMN, PQ 6, QR 8, PR 10.
LM3, MN4 and LN5. Now in triangle PQR and triangle LMN, PQ divided LM is equal to 6 divided by 3 is equal to 2. PQ भागिले LM, आता आपण याच्यात काय करायचे, त्याच्या किमती पुट करायच्या. 6 भागिले 3 बरोबर 2, 3 दुने 6. The next step, QR divided MN is equal to, substituting this value QR and MN, 8 divided by 4 is equal to 2. 4 2 ja 8. Then next step is RP divided NL is equal to 10 divided 5 is equal to 10. तीनही बाजूंच्या रेशोचा आन्सर आला 2, 2 and 2. Therefore, by SES test of similarity, triangle PQR similar triangle LMN. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN मध्ये बा कसोटी लागते किंवा कसोटी वरून. विद्यार्थ्यांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण त्या टेस्ट आणि त्यावर आधारित एक्झाम्पल बघितले. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.23 मधले राहिलेली उदाहरणं बघणार आहोत. धन्यवाद.